शब्दाची संबंध आला की विभक्ती होते. सर, तुम्हाला माहिती आहे का माझी रूपे किती आहेत? तर मी सांगते, माझी रूपे 8 आहेत. तर चला आपण पहिल्यांदा प्रथमाला भेटूया. स्वागत आहे तुझं प्रथमा. धन्यवाद. मी तुला काही प्रश्न विचारू शकते? हो. मला सांग, तुला एकवचनामध्ये कोणकोणते? मला कोणते आहे? मला सांग, तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो, घरच होईल. मला आता सांग, तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? मला कोणताही प्रत्यय नाही. जर घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो, घरे होईल. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे तुझं दुसऱ्या. धन्यवाद. मी तुला काही प्रश्न विचारू शकते? हो. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? स, ला, ते. जर तुला घर हा शब्द दिला तर तू हे प्रत्यय लावून शब्दाचे रूप बदलू शकते? हो. घर या शब्दाला जर स प्रत्यय लावला तर घरास होईल आणि घर या शब्दाला ला प्रत्यय लावला तर घराला होईल. जर तुला मला आता सांग, तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? स, ला, ना, ते. तुला जर घर हा शब्द दिला तर तू प्रत्यय लावून या शब्दाचे रूप बदलू शकते? हो. घर या शब्दाला जर स प्रत्यय लावला तर घरास होईल आणि घर या शब्दाला ला प्रत्यय लावला तर घरांना होईल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर क्रिया येईल. स्वागत आहे तुझं क्रिया. धन्यवाद. मी तुला काही प्रश्न विचारू शकते? हो. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? मेरे, शी हे प्रत्यय आहेत. तुला जर घर हा शब्द दिला तर तू हे प्रत्यय लावून या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. प्रत्यय मध्ये ने घेतलं तर घराने होईल आणि शे घेतलं तर घराशी होईल. आता मला सांग, तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? मी, शी, ती, ते. तुला जर घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकते? हो. प्रत्यय मध्ये ने घेतले तर घराने होईल आणि शे घेतले तर घराशी होईल. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे तुझं चतुर्थी. धन्यवाद. अरे, तू आणि दुतिया तर सारखेच दिसत आहात. अगं, मला तर तुला गुपित सांगायचं आहे. मी आणि दुतिया जुळ्या बहिणी आहोत. अच्छा, तर मी तुला काही प्रश्न विचारते, तू त्याची उत्तरे मला दे. हो. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? स, ला, ते. तुला जर घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. जर घर या शब्दाला स प्रत्यय लावला तर घरास होईल आणि घर या शब्दाला ला प्रत्यय लावला तर घराला होईल. बर, आता मी तुला विचारते की अनेक वचनात तुला कोणकोणते प्रत्यय आहेत? स, ला, ना, ते. तुला जर घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. घर या शब्दाला जर स प्रत्यय लावला तर घरास होईल आणि घर या शब्दाला ला प्रत्यय लावला तर घरांना होईल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पंचमी येईल. स्वागत आहे तुझं पंचमी. धन्यवाद. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? घराहून, घराहून. खूप अच्छा. तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. घराहून, घराहून. खूप अच्छा. तुला मला सांग, आता तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? ऊन आणि ऊन. जर तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. घराहून रावर अनुस्वार येतो. खूपच छान. आभारी आहे मी तुझी. थँक्यू. यानंतर षष्टी येईल. स्वागत आहे तुझं षष्टी. मी तुला काही प्रश्न विचारू शकते? हो. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? जर तुला घर हा शब्द दिला तर तू प्रत्यय लावून शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. जर घर हा शब्द असेल तर घराचा, घराची, घराची. खूपच छान. आता मला सांग, अनेक वचनामध्ये तुला कोणकोणते प्रत्यय आहेत? चे, च्याची. तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. घरांचे, घरांच्या, घरांचा. खूपच छान. आभारी आहे मी तुझी. यानंतर सप्तमी. स्वागत आहे तुझं सप्तमी. धन्यवाद. मला सांग, तुला एक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? तया. तर तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. प्रत्यय मधलं मी तर घेतले तर घरात होईल. खूपच छान. मला सांग, तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत?
या शब्दाचे रूप बदलू शकतेस? हो. तर प्रत्येक मध्यांतर घेतले तर घरात होईल. खूपच छान, आभारी आहे मी तुझी. धन्यवाद. यानंतर संबोधन. काय तुझं संबोधन? मी तुला काही प्रश्न विचारू शकते? मला सांग, तुला एकवचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? बरं, तुला घर हा शब्द दिला तर या घर या शब्दाचे रूप बदलू शकतेस? मला सांग आता, तुला अनेक वचनामध्ये कोणकोणते प्रत्यय आहेत? तुला घर हा शब्द दिला तर तू या शब्दाचे रूप बदलू शकतेस? घरांनो. धन्यवाद, आभारी आहे.